Hello. कृपा पाहता लोचनी कृपा पाहता लोचनी स्वामी काज गुरु भक्ति Thank you.
अनुभव नवेदुजा Vikas Maras karena saat ketilang. Swami Gada Guru Bhakti Swami Gada Guru Bhakti Swami
स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखी दुखे आणि काचे दुखी हीच विष्णूची महापूजा अनुभव नव्हे तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातुं मुनिन्द्रिः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु प्रथमा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार भावारी सुदुर्गा सुदुर्गा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा भेद शिरदिंदु समकार्य परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलय सरस्वती नमो सुते ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ अनुग्रहनाथ घालू चराचरी विठ्ठला स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु महान भगवत भक्त ज्यांनी काळाच्या डोक्यावरती तीनदा पाय ठेवून वैकुंठ गमन करणारे असे असणारे जगद्गुरु तुकोबार आहे ज्याला कोणाला वैकुंठातून एक तर वैकुंठात जाता येत नाही आता तो नरकवासात जाईल किंवा कुठेही जाईल पण त्याला वैकुंठवाशी टाकतात चला पण आतापर्यंत कोणी तिथून आलं नाही पण जे तुकोबार आहे तीनदा वैकुंठाहून कुठं आले या पुढच्या तलावरती आले असे असणारे तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग आणि आज या अभंगामध्ये
सेवेचं महत्व सांगतात. सेवा कोणी कोणाची करावी या अभंगामध्ये सेवेचं महत्व प्रतिपादन करतात. विठ्ठला पहिला आवाज असा तसा करा. तर स्वामी का जो गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. तर तुकोबारा अभंगात सांगतात, बाबांनो जन्माला आले तुम्ही, जर तुम्हाला कुठं जात झालं नाही, कोणी अपंग असेल, कोणी आपण आपल्या व्याधीने व्यस्त असेल, कोणाला कुठं तीर्थयात्रेला जाता येत नसेल किंवा त्या देवाची पूजाही करता येत नसेल, मग त्यानं काय करावं. तर तुकोबाराय सांगतात, स्वामी काज गुरु भक्ती, तू तुझ्या स्वामीची सेवा कर, गुरुची सेवा कर, पुन्हा मुलाने आई वडिलाची तू एक सेवा कर आणि पत्नीनेही पतीची सेवा करावी. जर यांची जर आपण सेवा केली तर मग होईल काय. मग तुकोबाराय सांगतात, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही. याच्यापेक्षा माझा अनुभव दुसरा कोणताच नाही. कोणता? हीच विष्णूची महापूजा आहे. कोणती? आई वडिलांची, पतीची, गुरुची आणि स्वामीची सेवा केल्याच्या नंतर हीच विष्णूची महापूजा होते. जन्माला आले तर सत्य बोले मुखी, आपल्या मुखानं यदा कदाचित खोटं बोलू तर नकाच. आता मुंबईला आले तर सगळं वाटोळ झालं तरी इथं असले तरी सांगते मी तिकडे सध्या. मग अशी आम्हाला गुरुजीने फोन केला, आम्ही होतो दुसरीकडे दुसरीकडे. तर आल्याच्या नंतर काय करा, जेवढं होईल सत्य तेवढं बोला. आणि दुःख आपल्याला दुसऱ्याला सुख देता येत नसेल तर नका देऊ, पण दुसऱ्याच्या दुःखामध्ये तरी आपण सामील झालं पाहिजे. आणि दुसऱ्याला जर दुःख झालं तर आपण त्याच्या दुःखामध्ये सामील व्हावं. कोणाच्या घरचं जर एखादं कोणी जाऊन नाही पण गेलं तर मग त्याच्या ह्याच्यामध्ये जाऊन थोडं आपण थोडा शोकाकुल हो, वातावरण थोडं करावं आपण. मी नाही तर बस तिथं मेलन भजन सुरू झालं तिथं, मग येणार आपण चला उचळले भाग्य. पण नाही, तिथं आपल्याला त्याच्या दुःखामध्ये सामील होता आलं पाहिजे. तर आपल्याला कोण सुख नाही तर चालेल, पण दुःखामध्ये त्याच्या सामील होण्याचा प्रयत्न करा. पण आता तुकोबाराय सांगतात, बाबांनो आले तुम्ही जन्माला तर काय करा, एकदम निश्चित धरा. आता सर्व 12वी आणि 10वी संपूर्ण विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा आहेत. मग त्यावेळेला वर्षभर ज्यानं निश्चय केला होता कशाचा, अभ्यासाचा, मग त्याला काही आहे पुन्हा टेन्शन काही नाही. मग पेपरच्या टायमाला आरामशीर लिहायचं, लिहायचं फक्त. पण आपलं होते काय, पेपर जसे जवळ येते तसे पुस्तकं आपल्या जवळ असतात. पण निश्चयाचे बळ, तू काय म्हणे, निश्चय जर माणसाने एकदा केला मी पास होणारच तर फळ नक्कीच आहे. आता आपण झाड लावलं की त्याला पुन्हा फळ येणारच का नाही, तसं निश्चय जर माणसाने केला तर त्याला फळ नक्कीच मिळतं. आणि हीच म्हणजे आपल्याला सांगायचं काय, बाबांनो तुम्ही जे हे करतात सध्या निश्चय केला तुम्हाला फळ मिळालं, ही पण विष्णूची महापूजा आहे. पुन्हा सत्य बोल, ही पण विष्णूची महापूजा आहे. पुन्हा दुसऱ्या दुःखामध्ये सामील हो, ही पण विष्णूची महापूजाच आहे. नाही कुठं जाता आलं तर काय करा, यांची सेवा करा. सेवा केल्याच्या नंतर काय होईल, हीच विष्णूची महापूजा, ही देवाची हीच पूजा आहे, असं तुकोबाऱ्या अभंगामध्ये सरळ सरळ भावार्थ सांगतात. आता आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे. आता गुरुजीने मला टाइम दिला 9:30चा. खरं तर 8 वाजता कीर्तन सुरू होणार होतं, पण 8:30ला झालं, अर्धा घंटा लेट. पण समजा 1 घंटा आहे, 9 ते 10. आता 1 तास खटवून कराय अशी, त्याला बी 1 तास होता. मग आपल्याकरता 1 तास, त्यातला अर्धा तासच आपल्याकरता आहे. मग त्या अर्ध्या तासामध्ये जशी सेवा येईल गुरुच्या मुखातून तशी आपण करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठला तर स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा अनुभव नव्हे तुझा. तर तुकोबारा सांगतात, बाबांनो तुम्हाला देवाची सेवा घडत नसेल तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या मालकाची सेवा करा. मग मालकाची सेवा कोणी केली बरं, तर आपल्याला पुष्कळ दृष्टांत देता येते. आता वेळ कमी असल्यामुळं 1-2 दृष्टांत देतो फक्त मी. तर मालक कसा असावा, मालकही त्याच पात्रतेचा असावा आणि सेवकही
त्यालाही पात्रच लागते महाराज. एका ठिकाणी आता मालक असा रस्त्याने जाऊ लागला आणि जात असताना तो थोडा व्यस्तच होता. त्याला थोडा दिमागात थोडा ताणच होता. आपल्याला गडी भेटेना काय करावं. मग गावातून जात असताना त्याला एक साधा भोळा माणूस दिसला. मग त्याला विचारल्याच्या नंतर मग त्याला विचारलं, बाबा आमच्या इथं तू सालाने राय. तो मला मी सालाने जातो बाबा. तसं काय नाही, राहिला काय नाही. किती देता किती नाही. ते म्हणले 1 लाख. 50च द्या. 1 लाख देऊ नका, 50च खाली. कोणी हा गडी त्याला म्हणला, तुम्ही काय सांगता मी सगळं ऐकतो. त्याला भारी वाटलं, अरे आतापर्यंत 1 लाख साल चाललं चांगलंय, पण हे 50 मध्येच आव राहिलाय. चला म्हणला, राहू द्या. चल म्हणले आज पहिला दिवस. मग पहिल्या दिवशी गेला आणि तेवढ्यामध्येच तो गेला. परभणी जाऊन तू मालक मला मी परभणी जाऊन येतो, तर असं तू हे बाकीचं करून घे, साफसफाई गोटा गिटा सगळ्या साफ कर. हो म्हणला, चालतंय म्हणला. मालक परभणीला गेल्याच्या नंतर मग हा यानं ते तिथं गोंधळ होतं टाकले ना, पोतं होतं. त्यानं ते पोतं घेतलं, आंबे झाडाखाली टाकलं, सण मस्त झोपला. आणि पुन्हा मालक आल्याच्या नंतर मालकानं पाहिलं, बाबा झोपलाय. मालक म्हटलं जाऊ द्या, पहिल्या दिवशी झोपला असेल. मग त्या दिवशी झालं काय, त्या मालकाला मुंबईहून फोन आला. म्हणजे बाबा तुम्हाला अर्जंट मुंबईला यावं लागेल, कारण तो शेतकरी संघटनेचा अध्यक्ष होता, आपलं काय करायचं होता. मग त्यावेळेला त्याला मग मुंबईला जावं लागलं. मग मुंबईला गेल्याच्या नंतर मग त्यानं सांगितलं सर्व काम, ऊसाला पाणी दे, काय त्याला जेवढं काम होतं तेवढं त्याला सांगून दिलं. तो ते त्यानं ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर मग मालक हा निघाला मुंबईला गेला. 10-15 दिवस राहिला आणि 10-15 दिवस आल्याच्यानंतर पुन्हा गावामध्ये आला. आणि रानात आल्याच्यानंतर पाहिलं तर काय ऊस वाळलेला आहे. हॅलो. तर मग त्या मालकानं आल्याच्यानंतर पाहिलं ऊस वाळलेला आहे, पुन्हा खुरपाचं राहिलं, तसंच पाळ्याचं राहिलं. त्या टायमाला पाळ्या नसतं काय असतं तर कारण जेवढं काम होतं मालकानं सांगितलेलं तेवढं काम ते पाहिलं. त्यांनी त्याच्यामधलं एकही काम त्यांनी केलं. आखाड्या तासात ढोरं जागेवर सगळं जागं पाहिल्यानंतर मग त्याला राग, मग त्या मालकाला राग आला. आणि राग आल्यानंतर हे गुलं पुढं त्या आंब्याच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकलेलं होतं आणि झोपलेला होता निवांत नुसतं. मालकानं अशी लात मारली, जोरात लात मारली. ते चांगला 5-6 पावलं पुढं कोण गेला, गडी गेला. गडी गेल्याच्या नंतर गडी असा जाग्यावर जागा झाला. अरे मला आपल्या हल्लं कोणी नेमकं. आणि जाग्यावर झाल्याच्या नंतर त्याला मग त्या मालकाने सांगितलं, त्याला नाला का म्हणजे तुला कळत नाही, तुला मी एवढं सांगितलं तुला काम आणि त्यातलं काहीच केलं नाही. मला मालक आपल्याला तसं बोलायचं नाही. का बोलायचं नाही, आपला करार काय झालता, तुम्ही काही सांगा मी ऐकून करीन म्हणलो होतो का नाही. म्हणून मालकही त्याच पातळीवर, ते गडीही त्याच पातळीवर पाहिजे. मग मालक कोणता असावा बरं, तर मालक हा प्रभू रामचंद्रासारखा असावा. आणि सेवक कोण असावा, हनुमंत महाबळी. तर हनुमंत राय सारखे सेवक असावे. का, कारण प्रभूनं एकदा सांगितलं तर एकदा सांगितल्याच्या नंतर किती योजना असणारा, कितीतरी लक्ष योजना असणारा तो समुद्र आहे, तो पार कोणी केला, हनुमंताने पार केला. मालकाची किती निष्ठता आहे, किती सेवा आहे मालकाची. हनुमंतरायाने एवढी सेवा केली की आज जग तुकोबार आहे. काही ठिकाणी तुकोबार आहे सांगतात, बाबा माझा भगवंत सोडून, माझे विठ्ठल परमात्मा सोडून जर मी कोणत्या देवात जर स्तुती बी केली किंवा दुसऱ्याला शरणागत बी गेलो तर माझ्या जिभेचे 100 तुकडे होते, असा अभंग सांगतात. मग इथं पण हे कोण आहेत, हनुमंतराय हे प्रभू रामचंद्राचे सेवक आहेत. मग प्रभू रामचंद्राची तर झालीच काय स्तुती. मग स्तुती झाल्याच्या नंतर मग इथं कसं तर सांगतात बाबांनो, एवढी त्यांनी पात्रता निर्माण केली हनुमंतरायाने की त्या ठिकाणी तुकोबाराय हनुमंतरायांना विचारण्याकरता गेले. काय म्हणत होते, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता,
झाला की मालकाची सेवा किती करावी. हनुमंतरायाने एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, तर तुकोबराय त्यांना शरण गेले. शरण शरण हनुमंता, हनुमंताला शरण गेले. तुम्हा आलो राम दूता, रामाच्या दूता मी तुम्हाला शरण आलो. का? काय भक्तीच्या मज दावा व्यास. त्यांची एवढी भक्ती होती, मालकाची निष्कामपणानं सेवा होती. सेवा करावी, पण माणसानं तिथं काही अपेक्षा न ठेवता माणसानं सेवा केली पाहिजे, तेव्हा ती सेवा ही सार्थकी ठरते. नाही तर आपण तिथून काहीतरी मोबदला घेतो, मग तिला सेवा कसं म्हणता येईल. म्हणून सांगतात की मालकाची ही निष्कामपणानं सेवा केली पाहिजे. पुन्हा मालकाची सेवा कोणी केली, तर आता नुकताच एक पिक्चर आलेला आहे, कोणता, पावनखिंड म्हणून. मग त्यामध्ये सांगतात की बाजीप्रभू देशपांडे यांनी जशी सेवा केली. कोणाची? फक्त सांगितलं, राजे तुम्ही फक्त विशाळगडावरती जा, आम्ही काय करायचं करू, अशी सेवा पाहिजे. मरणालाही न भीता त्यांना सेवा केली पाहिजे. पुन्हा शिवानावी, हा शिवानावी बरोबर कोणासारखा दिसत होता, शिवाजी महाराजांसारखा दिसत होता. मग त्यावेळेला जेव्हा सिद्धीजवळनं जेव्हा गडाला विडा मारतात, कोणत्या गडाला, पन्हाळा गडाला, त्या गडाला जेव्हा विडा मारला होता, मग विडा एवढा मोठा होता की त्या विड्यामधून मुंगीही पलीकडे जाणार नाही, अशी जाईन ती, पण तेवढा कडक विडा होता. मग त्यामधून बाहेर कोणाला जाता येत नव्हतं. मग त्यामधून जावं बाहेर कसं. वरी शिवाजी महाराज तसेच 1 महिना पण थांबले तिथं वरी. पण शिवाजी महाराजांनी विचार केला, अरे मी जर इथे थांबलो तर जे स्वराज्य निर्माण करायचे त्या स्वराज्याचं काय होईल. मग त्यावेळेला शिवाजी महाराजांनी एक युक्ती लढवली. एक दूत पाठवला खाली आणि सांगितलं, जा आणि जाऊन सांग मी परवाच्या रात्री मी तिथं भेटण्याकरता तुम्हाला येईन. सुद्धा आता काहीतरी म्हणतात. त्यावेळेला मग शिवाजी महाराजांचा खलिता किंवा ते पत्र पाठवून दिलं. मग त्यावेळेला ते पत्र त्याच्याकडे गेल्याच्या नंतर मग ते पत्र त्यांनी पाहिलं आणि पत्र पाहिल्यानंतर मग सर्वांना आनंद झाला. कारण का, त्यांनी आतापर्यंत असं ऐकलं होतं, शिवाजी महाराज बुद्धिवान, शौर्यवान, धैर्यवान, संपूर्ण त्याच्याकडे सगळे वाण त्याच्याकडेच सध्या. मग एवढी प्रतापी शिवाजी महाराज असणारे आणि एवढे होते की त्यांची बुद्धी म्हणजे यांची 1000 पट पुढे होती. कोणाच्या? आधीच्या आई सगळ्यांची पुढे होती. यांना माहित होतं शिवाजीला पकडायचं म्हणजे सोपं नाही. पण सिद्धीजवळला खूप आनंद झाला. सिद्धीजवळ वाटलं, चला महिनाभर का होईना इथं आपण थांबलो, पण आज आपल्याला फळ निश्चयाचे बळ तुका म्हणजे आपल्याला फळ मिळालं, निश्चय लागला. मग त्यावेळेला शिवानावीला सांगितलं, संपूर्ण शिवानावीला समजा वृत्तांत सांगितलं ना. शिवानावी मला, राजे तुम्ही इकडून जा म्हणले, आम्ही इकडून जाऊ म्हणले. तुम्ही मागल्या दरवाज्याने जा, आम्ही पुढच्या दरवाज्यानं. पण झालं काय, शिवाजी महाराज मिळणार आणि हे आपल्या शरणागत येणार. म्हणून सर्वांना आनंद झाला, खूप आनंद झाला. का? कारण महिना झाला आपण इथंच येतो, घर दार सोडून आपण सगळे इथंच आहोत त्या विरांच्या मध्ये. मग सर्वांना आनंद झाला आणि सगळे मस्त आनंदात मस्त पार्टी करू लागले. मस्त पार्टी का, मस्त भजन कीर्तन आई त्याची पार्टी करू लागले ते. मग त्याच्या आनंदामध्ये असताना मग तो रात्रीचा दिवस उजाडला आणि त्या रात्री मग शिवाजी महाराज हे मागल्या दरवाजाने गेले आणि हा शिवानावी पुढून गेला. आणि पुढून गेल्याच्या नंतर मग शिवानावी हा जवळ 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 येत असताना शिवाजी महाराज मागून त्याबरोबर मग झालं काय, त्या आनंदामुळे त्यांचं मग काय झालं, त्यांना पारावर राहिला नाही. आणि थोडा तो जो तटबंध त्यांनी काय केला होता, विडा होता, तो थोडा तुटला थोडासा. आणि त्या जागेमधून काय झाले, हे तिथून निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर मग हा शिवानावी जवळ आला. शिवानावी बोलू लागला. बोलल्याच्या नंतर मग त्याला कळलं हा शिवाजी नाही. मग काय, मग त्यानं त्या शिवानावी कितीतरी तुकडे करून टाकले, शिवानावीला मारून टाकलं. आपला दृष्टांत इथपर्यंतच आहे. का? त्यानं आपला जीवही गेला तरी पण सेवा मालकाची सोडली नाही. बाजीप्रभू देशपांडे तिथूनच पुढं विशाळगडावरती जात असताना बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीमध्ये युद्ध खेळलं. जेव्हा शिवाजी महाराज हे विशाळगडावरती पोहोचले त्यावेळेला यांनी त्यांचं युद्ध संपूर्ण जेवढे होते त्यांना सगळ्याला मारून टाकलं. कोणाच्या जोरावरती? खाली फक्त आपल्या मालकाच्या. तशी मालकाची सेवा करावी. आणि जर मालकाची सेवा केली तर मग काय होईल बरं? मग सांगतात अभंगात तुझ्या चरणात सांगतात की काय होईल मालकाची सेवा केल्यानंतर.
हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. हीच त्या विष्णूची महापूजा आहे. कधी? त्या मालकाची सेवा केल्याच्या नंतर. मग कोणत्या विष्णूची? जो भगवान परमात्मा जो विठेवरती उभा आहे, हा कोणाचा अवतार आहे? विष्णूचाच आहे, कृष्णाचा. आणि कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे. मग त्या भगवंताची, त्या पांडुरंगाची सेवा आपल्याला घडेल. कोणता पांडुरंग बरं? त्या पांडुरंगाची स्तुती करत असताना तो कुठला पांडुरंग आहे, त्याची जागा कुठं आहे, तो राहतो कुठं तो? तर अभंगात सांगतात, जम्मूला का माझी एक पंढरपूर गाव, भरपूर असे जंगली प्रमाण आहेत. मग अशा ठिकाणी जो पांडुरंग राहतो, त्या पांडुरंगाची सेवा केल्यासारखं होतं. मग हीच विष्णूची मालकाची सेवा केली की देवाची सेवा घडली आणि देवाचीच आरती होते. जर आपल्याला नाही कुठं जाता आलं तरी चालेल, पण यांची सेवा चुकवू नका. पुन्हा तुकोबाला सांगतो, बाबांनो मालकाची सेवा करा. आणि आपणच संस्थेवरती संपूर्ण विद्यार्थी आहोत. मग आपल्या करता तुकोबाराय सांगतात. काय सांगतात? प्रथम चरणात सांगतात, स्वामी का गुरु भक्ती, स्वामी का गुरु गुरु भक्ती. आपल्या करता तुकोबाराय सांगतात की बाबांनो काय करा, गुरुची सेवा करा. मग गुरु कसे असावे बरं, शिष्य कसा असावा? तर मग वर्णन करत असताना सांगतात की गुरु हा तुकोबारायासारखा असला पाहिजे आणि शिष्य हा निळोबारायासारखा असला पाहिजे. तुकोबाराय जेव्हा वैकुंठाला गेले तेव्हा निळोबारायाने धरून धरलं होतं. तुकोबारायाला पुन्हा वापस यावं लागलं. ही त्या गुरुनिष्ठेची सेवा आहे. जर आपल्यालाही तुकोबाराय सांगतात की बाबांनो तुम्ही सेवा करा, याचा अर्थ गुरुजींना आपल्याला काही सांगितल्याच्या नंतर दंगळ मंगळ करायची नाही. सेवा परिपूर्ण संपूर्ण त्याच्यामध्ये मन लावून आपली ती सेवा झाली पाहिजे. तशी सेवा माणसानं केली पाहिजे. मग सेवा, गुरुची सेवा केल्यानंतर गुरुची सेवा करत असताना त्यामध्ये कोणताही व्यत्यय आला तरीही तिथून माग माणसानं सरकू नाही. ती सेवा माणसावर निष्कामपणानं ती सेवा करावी. मग निष्कामपणानं जर केली तर त्या देवाची पूजा केल्यासारखी होते. कोणता देव? कोणता महाराज? जो विठ्ठल परमात्मा आहे त्या विठ्ठल परमात्म्याची पूजा होते. मग आता काय करा, सर्वांनी थोडे हात वरी करा आणि त्या विठ्ठलाचं थोडंसं नामस्मरण करा. ज्याला ज्याला हात टाळ करी नका. टाळ कारण हात वरी केलं टाळ वाजायचा कोणी. तर हाताचं महत्व कसं आहे, हात वरी केलं, हात वरीच राहू द्या, खाली करू नका. तर हात वरी केल्याच्या नंतर मृदंगाच्या वाजायचं. तर हात कीर्तनामध्ये जर आपण माणसाने जर टाळी वाजवली तर पुन्हा आपल्याला काय होतं, हाच नरदेह मिळतो. हात वरीच राहू द्या, हात नका खाली करू.
आणि ह्या जन्मामध्ये आपण दुसरीकडे टाळी वाजवण्यापेक्षा इथं वाजवलेली चांगलीच. ही जर आपण इथं टाळी वाजवली तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला मनुष्य देह मिळणार, दुसरा मिळणार, दुसरा मिळणार नाही, मनुष्य देहच मिळणार. हात बरीच हात म्हणून माणसानं वाजवली पाहिजे. आणि टाळी जेव्हा आपण जोरात अशी आता वाजू नका, अशी वाजवली की जी आपली आयुष्य रेषा असते, धनरेषा आयुष्य रेषा ही थोडी 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 वाढत चालत असते. आता हात बघू नका, हात हात वरी तर धनरेषा आयुष्य रेषा वाढत चालते. म्हणून सर्वांनी काय कर, आता जोरात थोडं असं हातानं म्हणा आणि मुखानं टाळी नाही, हाताने टाळी वाजा आणि मुखाने नामस्मरण करा. पुढोबार करा हात काढा. आपली तर मागाशी झाली. काय काय भारी भजन करा, विठोबार चला चांगलं होतं. अशी त्या भगवान परमात्म्याची काय होते सेवा घडते. स्वामी काज गुरु भक्ती, त्या गुरुची भक्ती चांगली करा. गुरुचा अधिकार किती असतो बरं तर सांगत असताना स्वामी रामदासांचा दृष्टांत सांगतात की समर्थ रामदास स्वामी आणि यांचा मुलगा जो चैतन्य, त्याला काय झालं, त्याला यम नेण्याकरता आला. तो मधुकरी मागण्याकरता गेला आणि ब्राह्मण बुवानं त्याला सांगितलं, त्याच्या कपाळाकडे बघून सांगितलं, बाळा तुझा आज रात्री 12 वाजता मृत्यू आहे, तुला आज काळ नेण्याकरता येणार आहे. आता याला जर आपल्याला जर कोणी सांगितलं तुमचं मरण आहे तर तुम्ही मस्त बसता रिलॅक्स मस्त भजन गिजन करीत नाही, सारखी चिंता करणार, मी मरणार मी मरणार मी मरणार. मग तोही चिंता करू लागला आणि मधुकरी त्यानं त्या गुरुकुलावरती आणली, आश्रमावर आणली, मधुकर ठेवली आणि मागल्या खोलीमध्ये गेला आणि ढसा ढसा रडू लागला. आणि रडत असताना मग रामदासांनी प्रश्न केला, अरे तो चैतन्य गेला होता ना, मग तो गेला कुठं? मधुकरी आणली पण गेला कुठं तो, त्याला बघा बरं. मग पाहिलं सगळं तिथं जे तेवढं वन होतं त्यांचं तिथं पाहिलं, त्या गुरुकुलामध्ये पाहिलं पण कुठं चैतन्य सापडलं नाही. पण आतमधल्या खोलीमधून आवाज येत होता आणि आवाज येत असताना मग समर्थ रामदास स्वामी त्या खोलीमध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर जाऊन पाहिलं तर हा रडत बसला होता. चैतन्य का रडतोस बाळा? त्यामुळे महाराज स्वामीजी आज माझं रात्री 12 वाजता मला आज यम नेण्याकरता येणार आहे, आज माझा मृत्यू आहे. मग त्यावेळेला समर्थ रामदास स्वामी त्याच्याकडे पाहून ओळखलं, अरे याचा खरंच आज 12 वाजता मृत्यू आहे, याला काळ घेऊन जाणार आहे. पण गुरुची किती पात्रता, किती अधिकार असतो त्या गुरुचा. तर त्यावेळेला चैतन्यासाठी, अरे चैतन्य काय कर, माझ्या घोंगडीवरती बस आणि पाय दाबत असताना त्या घोंगडीवरती बस आणि तुला कोणीही बोलवलं तरी त्याच्या उठायचं नाही, तिथंच बसून राहायचं सकाळपर्यंत, इथंच बस, तोपर्यंत म्हणणार नाही तुला उठू नकोस. मग असं म्हणल्यानंतर चैतन्य स्वामीजी जवळ बसला, पाय दाबत होता आणि बरोबर 12 वाजले की काळ त्याला नेण्याकरता का मला चल मला इकडे बाहेर ये म्हणलं. तो आला का? त्यानं न पाहिलं सगळं गेलं काळाला, पण काळाला तिथं काय आत खोलीमध्ये प्रवेश करता ये. मग काळानं त्याला मग हळूहळू लालू सुरू केली, अरे तुला पाय देतो बाहेर नाहीच असं म्हणल्याच्या नंतर आपल्याला काळ न्यायला आला आणि त्याला म्हणला थोडासा पाऊस तुला पेड्या देतो बाहेर जाता नाही. मग त्यावेळेला चैतन्य काही तिथून बाहेरच ये ना. मग त्यावेळेला काळानं काय केलं, थोडा वेळ पाहिला आणि वेळ गेल्याच्या नंतर वेळ टळला आणि तो वापस गेला. सकाळ सकाळी हाच चैतन्य पुन्हा त्या ब्राह्मण बुवाच्या दारी गेला आणि मोठ्याने श्लोक म्हणू लागला, समर्थाची सेवका वक्रपा असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीळा वरणी तीनो
तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. असा श्लोक म्हणल्याच्या नंतर ब्राह्मण वापरच तो लगेच बाहेर आले. अरे हा चैतन्य कालच याचा मृत्यू होता रात्री, कसा झाला नाही मृत्यू. आणि त्यावेळेस त्याला पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं त्या ब्राह्मणाला. आणि ब्राह्मण भाऊ पुढे गेले स्वामीजीकडे. गेल्याच्या नंतर मग स्वामीजींना विचारलं. मग त्यावेळेला संपूर्ण हकीकत काय, किती अधिकार आहे देवाच, त्या गुरुचा अधिकार किती आहे. काळाला पण वापस आठवलं. ही त्या गुरुची तेवढी माणसानं गुरु भक्ती केली पाहिजे. मग आपल्याला जर काही सांगितलं तर आपणही तेवढ्याच लिहिण्यात येणं, त्या तेवढ्याच आपलं कुठं ध्यान असलं ना पाहिजे. त्या सेवेमध्येच माणसाचं ध्यान असलं पाहिजे. चला करा म्हणले ना त्या ठिकाणी तीच सेवा तीच करायची. मग म्हणच नाही मला थोडा झोप आराम याली, थोडी नाही तर मला थोडी भूकच लागली, तुम्हाला काही सांगावं. बरोबर चला इकडे म्हणजे आता कीर्तने थोड्या वेळाने चला झाडून काढा. मग एक 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 जण येऊ लागला. गुरुजी मला खूपच भूक लागली. गुरुजी मला मग पोट दुखायला आवड लई दुखायला वाटला. आणि असं माणसानं काहीच काम काहीच सांगू नये. एकदा तिकडून आज्ञा आली, एकदा भात्यातून बाण सुटला की तो पुन्हा वापस परत येता कामा नये. तसं गुरुजींनी आपल्याला काहीही सांगितलं तर ते परिपूर्ण झालंच पाहिजे. मग अशी गुरुभक्ती केली पाहिजे. पुन्हा तुकोबारा सांगतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती. आई वडिलाची पण माणसानं सेवा केली पाहिजे. जन्माला आले ना आई वडिलाची सेवा करावीच. कारण ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना सांभाळता येत नाही आपल्याला, त्यांनाही सांभाळलं पाहिजे. त्या आई वडिलांची सेवा करावी माणसानं. कोणी केली बरं, तर ज्या पांडुरंगाला त्या विटेवरती उभा राहावं लागलं, कोणामुळे उभा राहिले तर पुंडलिकामुळं. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता. गोकुळाहून तो कृष्ण परमात्मा कुठं आले, पंढरपुरात आले आणि तिथं स्थापित झाले. कुठं तर सांगितलं बाबा मी तुझ्याकरता आलोय उठ. पण पुंडलिक उठले नाही, आई वडिलांची एवढी सेवा करत होते. तशी माणसानं आई वडिलांची सेवा केली पाहिजे. पुन्हा कोणाची करावी बरं, तर पत्नीची. पत्नीनं ही पतीची सेवा करावी. पण झालंय उलट, आता त्याच्यापेक्षा उलटच झाले. पती थोड्या लवकर उठतो आणि तो म्हणतो अगं उठ ना उठ म्हणत असताना खेड्यामध्ये चला साज घे उठ असं खेड्यामध्ये म्हणतात. पण शहरामध्ये कसं आहे त्याच्यामध्ये थोडासा त्याचा विको बेस्ट सगळं कमी असते त्याला. अगं उठ ना अगं उठ ना. काय याला नेमकं झालंय काय त्याचाच मिळ नाही. आता पहिल्या काळामध्ये जर आपले जर पाहुणे आले तर पाहुणे आल्यानंतर कसे म्हणायचे आपल्या घरचे, अय 2-3 कप चहा कर असं म्हणायचे. आवाज इकडल्या खोलीतून तिसऱ्या खोलीमध्ये आवाज जायचा. आणि इथं म्हणत असताना आता शहरामधलं असं झाले, पाहुणा आला तर पहिला त्याच्यावरती एकच, आपण चहा घेताल आता केला तर घेईन ना, थोडं घेणार नाही का काय. तर त्यावेळेला मग आणि यानं म्हणत कसं अगं 2 कप चहा कर असं म्हणल्याच्या नंतर ती बी थोडी आर्ध्यातून गेलेली. मग 2 कप म्हणलं की 2 कप. गरीबाच्या इथं चहा घ्यायचा म्हणलं की त्या कपातून कपशीत असतो. इथं पावल्या डोकं पाहावं लागते नेमका त्याची पातळी आहे कुठे नेमकी. अशी पहिल्यांदा आवाज होता तसा गंभीरपणानं. तशी माणसानं किती झालं तरी पत्नीनं करावी. पण झाले आता उलट सगळं. हात लवकर उठतो, आंघोळ गिंगोळ करून सगळं आवडून आणि हा म्हणतो अगं चहा कर ना. मग तीच सांग हळून म्हणते आज माझी कशी मनस्थिती व्यवस्थित नाहीये. मग आपण काय करा थोडंसं तुम्हालाही 1 कप करा मलाही 1 कप टाका. असं नाही. पितृ वचन सेवा पतीची सेवा करा. मग पतीची सेवा कोणी केली बरं, शांडिल्याचं उदाहरण देतात. आता हा शेवटचा दृष्टांत आहे. आता 9:30ला आपले संपायचे कीर्तन, तर हा शेवटचा दृष्टांत. मग शांडिल्या ही एवढी पतिव्रता होती, तिच्या पतिव्रते पुढं काहीच त्या देवालाही यावं लागलं. सावित्री हिनं ही एवढी पती सेवा केली, देवही तिच्या घरी आली. मग त्यावेळेला शांडिल्य एवढी पतिव्रता होती. तुकोबारा एका ठिकाणी सांगतात बाबांनो, पतीची जर सेवा केली ना, पतीची सेवा केल्यानंतर तिची सत्ता कोणावरती राहते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हे पतिव्रतेचं खूप मोठं तप आहे महाराज. पतिव्रता ही आणि
एका ठिकाणी सांगतात की ही जास्त करून अशी ठिकाणी मिळत नाही बघा. म्हणून पत्नीनं अशी पती सेवा निष्कामपणानं सेवा केली पाहिजे, तन मनाने सेवा करावी. मग शांडिल्य ही पतिव्रता होती आणि शांडिल्य एवढी त्या पती सेवा करायची खूप. आणि एक दिवस झालं काय, तिनं हातामध्ये एक मुसळ घेतलं आणि मुसळ घेऊन काय लागली, ती साडी काढू लागली. साडी काढत असताना अशा जोरात काढू लागली. आता पहिल्या बाया थोड्या दणकट होत्या, आताच्या पाहिल्या तर लिफ्टनं खाली येतात, लिफ्टनं वर जातात. मनक्यात गॅप, डोक्यात गॅप, दिमागात गॅप, सगळीकडेच गॅपच गॅप सगळा. तर मग पहिलं तसे कामं होते चांगली, पण आता झाले काय, आता सगळ्या मशिनरी आल्या. आता पहिल्यांदा कीर्तनकाराला जर बोलायचं म्हणलं तर एवढा हवून आवाज असेल का, महाराजाचा किती आवाज आहे, गायनाचार्याचा किती आवाज आहे हे कधी कळतं, जेव्हा लाईट गेली तेव्हाच वेळ लागतो. मग त्यावेळेला कलमा, पब्लिकचा कलमा शिल्लक चलतो, महाराजाचा एकदम खालीच चलतो. पहिल्यांदा चांगले आपलं सांगायचं काय बाबा, सगळीकडेच गॅप आहे, सगळा गॅपच गॅप. मग तशी केली पाहिजे. आणि ती काय बोलायची आणलेल्या जोर जोरात, मुसळ काय लहान होतं का काय, थोडी ती फुकणी होती काय आणायची, मोठं मुसळ होतं, तिनं हातात घेतलं जोर जोरात ती साडी. आणि काढत असताना का झालं काय, तिचा नवरा बाहेरून आला आणि बाहेरून आल्याच्यानंतर त्यानं आवाज दिला, अगे पाणी दे असं म्हणल्याच्यानंतर मुसळ वर गेलं होतं, थांबली इथंच, मुसळ सोडून गेलं जाग्यावर आणि पाणी द्यायला गेली. आणि पाणी द्यायला गेल्यानंतर मग ते मुसळ, हिचे पतिव्रता तेवढं तप होतं, ते मुसळ एका ठिकाणी जागेवर तिथंच थांबलं. आणि हे पाहिलं शेजारीनं, आणि शेजारीनं पाहिल्यानंतर मग ती पण हिच्याकडे आली. ती म्हणली बाबा, ही तो मग अशी मुसळ कुठे जाऊ होतीस तू, साडी काढत होतीस, त्याला मुसळ वरी सोडस आणि ते मुसळ आला ती वरीच राहिलं, खालून काय नेमकं लोची बघ लावलं का नेमकं लावलंय काय नेमकं. ती म्हणली काय नाही म्हणलं, सोपं आहे, पतीची सेवा केली की होऊन जातं तेवढं. मग त्यावेळेला तिनं सांगितलं मग मला मग पती सेवा करायची. आता पती सेवा काय 1-2 दिवसात थोडं होत असतील काय, त्याला जन्मोजन्म लागतात त्याला. मग त्यावेळेला मग ही म्हणली मग मला बी पती सेवा करायची. आणि पती सेवा करत असताना मग ही घरी गेली. मग हिनं विचारलं तिला काय काय करावं लागलं, काहीच नाही म्हणली. पतीला नवऱ्याला काहीच काम करू द्यायचं नाही, सगळं काम तो स्वतः करायचं. मग हिचा थोडा दबाव होता घरी. मग ही घरी गेली आणि घरी गेलं असं म्हणल्यानंतर ते खणखून सुटलं, कारण हिचा दबाव होता घरामध्ये सगळ्यात. मग असं म्हणल्यानंतर मला बोल काय म्हणतेस काय नाही. मग त्यावेळी तिला सांगितलं, हे बघा तुम्ही रोज 4ला उठतात, पाणी तापितात, मला आंघोळी पाणी टाकतात, चहा करतात, भांडी घासतात, धुण्या धुतात, खाला करतात, मला खाला करतात, पुन्हा आतून बितून टाकतात तुम्ही माझ्यासाठी. एवढं तुम्ही काम करता, उद्यापासून काहीच करायचं, नाश्ता तर करायचं नाही, काहीच करायचं उद्यापासून. याचा अर्थ हे आतापर्यंत तेवढं करीतच होता. मग हे असं म्हणलं त्याला वाटलं, अरे सूर्य नेमका आलाय कोणी नेमका असा, उत्तर कुणुकला का दक्षिण कुणुकला नेमका, एवढं नेमकं झालं कसं काय याच्यामध्ये परिवर्तन. मी सांगितलं तुम्ही आजपासून काही करायचं नाही, रोज मी तुमची सेवा करणार. असं म्हटल्यानंतर त्याला बरं वाटलं, चला एवढ्या वर्षातून आजचा दिवस तरी साजरा, दिवाळीचा आमच्यासाठी. मग त्यावेळेला मग त्यानं काय केलं, मग हळूहळू मग त्यांची सेवा सुरू झाली त्या पद्धतीची. मग ही मस्त कांदा पोहे मस्त करून केला त्याची, मस्त भारी रोज भारीचे आयटम त्याला करून द्यायची. मग अशी देत असताना मग त्याला बरं वाटलं. मग झाले काय 5-7 दिवस झाले त्या सेवा करून. मग तिने एक दिवस सांगितलं, हे बघा मला बोल, तिने सांगितलं, हे बघा आता मी काय करते, साडी काढायला बसते. आणि साडी काढायला बसल्याच्या नंतर बरोबर असं मुसळ वरी गेलं की तुम्ही आवाजाचं अय पाणी दे म्हणायचं. आणि जर का नियम चुकला तर ही मुसळ आणि तुम्ही असं म्हणल्याच्या नंतर मग त्याला थोडा धाकच वाटला. मग तो बाहेर गेला आणि बाहेरून पुन्हा काय आला, मग घराकडे आला थोडा फिरून आल्यानंतर. पण झालं काय, या थोडा वेळ लागला, याचे मित्र त्याला आतमध्येच भेटले. आणि ही पुढंच मग थोडंसं मला दिमाग म्हणली, कधी येतो ती साडी पुढत असताना, कारण तिचा हात दुखू लागला ना. मग ती पण कदरली आणि कोण मग घेऊन आला आतमध्ये. आणि आतमध्ये आल्यानंतर मग त्याला पण प्रश्नच होता, कारण मुसळ खाली गेलं की लगेच वरील खाली. मग त्याला प्रश्न पडा, आपण जर चुकला, नियम जर चुकला आपला खाली असलं आणि नियम चुकला तर मग मुसळ आपल्याकडे नियमामध्ये येईल. मग त्याला काय करावं राईट, त्याला असा शिक्षक मारला, राईटच असं वरी गेलं, पाणी ती मांडला. मग त्याने काय केलं, मुसळ घेतला आणि वर ठेवलं
वर सोडायच्या नंतर मग राहिला असेल ना बोलून चालून दे मुसडच तसं आलं तर नाकावर येऊन आदळलं ह्यात जोरात पडकीचं फुटला चांगला नाकावर व्हायला लागलो मग असं पाहिजे नंतर ते मला कशाला आधी लागली बोलतो त्याच्या बिनकामीच कोणी का मग हिनं तिला जाऊन विचारलं पण तू गोबारा सांगता बाबा नो सेवा करा तुम्ही पण सेवा किती करा तुम्ही जन्मोजन्मापर्यंत ज्या पद्धतीची जर सेवा केली तर आपल्याला हीच विष्णूची अशी थतरमतर नाही आज केली ना उद्याच्याला बंद अशी नाही जन्मभर माणसानं केली पाहिजे सेवा जन्मभर यामुळं आज जेवढ्या स्त्री आल्या तेवढ्यापासून उद्यापासून काय करा तुम्ही सकाळी तुमचा जे नित्यक्रम आहे घरचा ते थोडा बदलायचा थोडासा मी तसा नित्यक्रम नसत तुमच्या इकडे सध्या आज आपल्या मनात चांगले सुज्ञ माणसं आहेत सगळी मग त्यामुळं काय करा जेवढी होईल शिष्याने गुरुची सेवा करा जो नोकर आहे गडी आहे त्यानं मालका सेवा करा मुलानं आई वडिला सेवा करा आणि पत्नीनेही पतीची सेवा करा आताच आपलं प्रथम चरण झालेलं आहे आता बाकीचे आपलं टाइम होऊन गेला आहे 5 मिनिटं थोडी शिल्लक झाली 9:30 वाजलेत आणि वेळ आपल्याला 9:30च आहे आज झालाय आज आपला 1 चरण झाले आता बाकीचे 3 चरण आता याच्यावरती थोडं अजून विश्लेषण अजून पुन्हा पुढचे 3 चरण पुन्हा कधी जर आपल्याकडे सेवा आली तर सांगायचं कारण आजची खरी पाहिलं सेवा आमच्याकडं नव्हती आज तुझ्याच महाराजांची होती काय नाही ना आमचं ते आम्हाला काल कळालं की त्या तुझ्या महाराजांची सेवा आहे प्रदीप महाराजांनी आम्हाला सांगितलं त्यामुळे आम्ही बिनघोर मस्त चला म्हणजे आम्ही त्याच्यावरती कारण काल जर कळालं असतं कीर्तन आहे कधीतरी आम्ही पुस्तक तरी घेतलं असतं पण झालं काय गुरुजीनं आता आम्हाला 4 वाजता फोन लावलं म्हणले करा म्हणले कीर्तन आता मग कीर्तन करा म्हणल्यानंतर मग मला आता सेवक काही सांगितले करावे ते काम आता गुरुजीने सांगितलं करा तर जसं येईल तसं कारण नाही हा प्रश्न आलाच नाही पाहिजे हीच झालं पाहिजे कारण म्हणूनच आजचा म्हणतोय स्वामी काज गुरु भक्ती कधी माणसाचा कधी गुरुनी काही सांगितलं तर त्याचं आपण काय केलं पाहिजे खंडन न करता जे सांगितलं आपण ते तत्परतेने केलंच पाहिजे मग अशी सेवा केल्यानंतर होईल काय तर तुकोबारा सांगतात हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही जीवनात तुम्ही आले तर मुखानं सत्य बोला सत्य तर कधी बोलत नाही पण सत्य बोला कोणी कोणाशी हा सत्य बोला दुःख सांगूच नका आणि काय करा सत्य बोलत असताना दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील व्हा आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील झाल्यानं होईल काय ही तर विष्णूची महापूजा पण आपण दुःखात न सामील होता थोडा वेळ घेतोच कारण झाले काय टाइम लयच कमी आहे अरे दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण सामील व्हायचं लांबच पण त्याला सुख झालं की आपल्याला काय होतं दुःख होतं आता दुसऱ्यानं आता एका जणाचं पोट दुःख लागलं आणि तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर तो मला डॉक्टर साहेब माझं पोट लय दुखायलो डॉक्टर मला घ्या सलाईन गोळ्या गेल्या दिल्या 2-4 दिवसाच्या त्यानं घेतल्या गोळ्या गेल्या सगळं घेतलं चांगल्या 100 रुपयाची एक गोळी आपल्या पण रुपये द्यायचे 100 रुपयाची एक गोळी घेतली त्यानं आणि घेतल्याच्या नंतर ते 4 दिवस झाला पुन्हा तिथून वापस डॉक्टर साहेब काय डॉक्टर साहेब मला तुम्ही त्या गोळ्या द्यायला दिल्या तर काहीच फरक पडला नाही माझ्या गोळ्यानं असं का म्हणले चला म्हणले मग ते सोनोग्राफी हे सगळं काढायचं पुन्हा गोळ्या दिल्या पुन्हा आला वापस तू सगळं झालं डॉक्टर मला मी एवढा MBB सगळा DB सगळा BB झालो ते येऊन LLB झाला सगळा डॉक्टर कसं काय नेमकं मीळ काढून टाका ना त्याने सहज त्याला विचारलं बाबा तो पोट दुखायले हे बरोबर आहे पण नेमकं दुखायले कोणीकडे नेमकं कशामुळे दुखायले नेमकं ते मला डॉक्टर साहेब झाले काय म्हणला पंडित महाराजांनी मोठा बंगला बांधल्या बाबा आणि ते बंगला बांधल्यापासून कस काय पोट दुखायले म्हणजे आपल्याला दुसऱ्याच्या सुखामध्ये दुसऱ्या सुखात तर राहूच वाटत नाही पण तर तू गोबर असताना काय बाबा नो सुखात तर लांब सुखात तर कोणीही सुखी राहू शकतो पण दुःख झाले ना त्याला त्याच्या दुःखामध्येही तुम्ही काय व्हा सामील व्हा हीच विष्णूची महापूजा ही त्या भगवंताची पूजा आहे पुन्हा निश्चयाचे बळ शेवटच्या चरणात सांगतात की बाबा नो निश्चय जर केला तर तुम्हाला फळ नक्की मिळणार हनुमंताने निश्चय केला शेवटला सीतामाई मिळत्याच असा जर निश्चय केला तर शेवटला फळ मिळतच आणि हीच काय आहे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली
चालू आहे पाठ. म्हणा एक ना भाऊ मागव नको. पैकी करा